पावसाळा सुरू झालाय आणि या मुसळधार पावसात काही गरमागरम झणझणीत आणि चमचमीत खायची इच्छा होते। तर अशीच चमचमीत आणि झणझणीत रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। नमस्कार, स्वागत आहे आपलं वैष्णवीज रेसिपीमध्ये। आज आपण बनवूया झणझणीत कटवडा। चवीनं खाल्ला जाणारा जगात भारी कोल्हापुरी कटवडा। कटवडा ही एक पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे। झणझणीत तरीदार रस्सा आणि वडा काय कॉम्बिनेशन आहेत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी सुरू करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेली बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। सर्वप्रथम मी इथे वड्यासाठी लागणारी बटाट्याची चटणी बनवून घेणार आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं। चटणीसाठी तेल कमीच घेतलं तरी चालेल। तेल गरम झालं की त्यात 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घातलेलं आहे। जिरे मोहरी तेलात छान तडतडली की 10 ते 12 कढीपत्त्याची पाने हाताने अशी बारीक करून घालते, म्हणजे याचा फ्लेवर छान येईल। यात 1 मीडियम आकाराचा कांदा बारीक काप करून घालायचा आहे। कांदा लालसर होईपर्यंत तेलात परतवून घ्यायचा आहे। एक चमचा आले लसूण पेस्ट घालूया। लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घेऊ। आता 4 ते 5 हिरवी मिरची वाटून घेतलेली आहेत, हे सुद्धा यात घालू। कांदा लसूण आणि मिरची एकत्रित तेलात छान परतवून घ्यायचा। आता यात काही मसाले ऍड करू। चवीनुसार मीठ घातलं आहे। पाव चमचा हळद घालून मिक्स करून घेऊ। आता अर्धा चमचा धने पावडर घेतलेली आहे, मिक्स करून घ्यायचं। मिरची पावडर मी इथे वापरलेली नाही, कारण हिरव्या मिरचीचं वाटण यात घातलं आहे। आता 3 मोठे बटाटे उकडून साल काढून घेतले आहे। हे बटाटे आपण हाताने स्मॅश करून मसाल्यामध्ये घालून घेऊ। बटाटे मॅशरने मॅश करून घेतल्याने त्याचा लगदा होऊ शकतो, म्हणून ते हाताने स्मॅश करा। स्मॅश करून घेतलेले बटाटे मसाल्यांबरोबर एकत्रित करून घेऊ। बटाट्याचे जास्त मोठे तुकडे असेल तर स्पॅच्युलाच्या मदतीने ते बारीक करून घ्यायचे। दोन ते 3 मिनिट ही चटणी शिजवून घेणार आहोत। बटाटे ऑलरेडी उकडून घेतलेले आहेत, त्यामुळे फार वेळ शिजवून घेण्याची गरज नाही। तर वड्यांसाठीची बटाट्याची चटणी तयार आहे। थोडी हिरवीगार कोथिंबीर घालायची। ही चटणी थंड होण्यास एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता कट म्हणजेच तर्रीदार रस्सा बनवायला घेऊ। कट बनविण्यासाठी काही खडे मसाले आपल्याला लागणार आहेत। तर 5 ते 6 काळी मिरी घेतलेली आहे, दालचिनी, 3 हिरवी वेलची, दगडफूल आणि चक्रीफूल घेतलेला आहे। हे सर्व मसाले भाजून घेऊयात। अर्धा मिनिट हे मसाले तेल न वापरताच भाजून घेते। मंद आचेवर हे मसाले भाजून घेते। यासोबतच 2 चमचे धणे मी घेतलेले आहेत आणि 1 चमचा जिरं घेतलेला आहे। या व्यतिरिक्त आणखी काही खडे मसाले तुम्हाला ऍड करायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता। सतत परतवून घेत सर्व मसाले भाजून घेतलेले आहेत। मसाल्यांचा सुगंध यायला लागला की हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। थोडं सुकं खोबरं घेतलेलं आहे, हे सुद्धा भाजून घेऊ।
2 मिनिटं खोबरं छान हलक्याशा बदामी रंग होईपर्यंत मध्यम आचेवर भाजून घ्यायचं आहे। 2 मीडियम आकाराचे कांदे उभे पातळ काप करून घेतलेले आहे। कढईमध्ये अगदी थोडं तेल घालून कांदे सुद्धा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे। कांदे भाजून झाले की एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊ। भाजून घेतलेले सर्व मसाले वाटून घ्यायचे आहे। मिक्सर जार मध्ये आधी खोबरं मसाले घालायचे, नंतर कांदे घालून घ्यायचे। आधी खोबरं घातल्याने ते व्यवस्थित वाटलं जातं। गरज वाटली तर यात पाणी घाला। 2 ते 3 चमचे पाणी घालून मसाल्यांची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। अशी बारीक पेस्ट केली की सगळ्या जिन्नसांचा फ्लेवर रस्स्यामध्ये येतात आणि रस्सा छान तयार होतो। आता कट बनविण्यासाठी 3 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। कटाचा रस्सा आहे म्हणून तेल थोडं जास्तच घेतलं। तेल गरम झालं आहे, यात अर्धा चमचा जिरं घालायचं। जिरं छान तडतडलं की यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालूया। तेलामध्ये आलं लसूण पेस्ट छान परतवून घ्यायची। आता यात भाजून घेतलेली मसाल्यांची पेस्ट घालूया। मध्यम आचेवर ही पेस्ट आपल्याला परतवून घ्यायची आहे। अगदी 1 ते 2 मिनिटं परतवून घेऊ। ऑलरेडी सगळे मसाले आपण भाजून घेतल्याने ही पेस्ट आता जास्त वेळ परतवून घेण्याची गरज नाही। मसाल्यांना बघा तेल सुटलेलं आहे, यात राहिलेला कच्चेपणा सुद्धा निघून गेला। असा ब्राउनिश रंगावर हा मसाला परतवून घ्यायचा। जर असा मसाला परतवून घेतला तर तयार होणारा कटाला सुद्धा छान रंग येतो। मसाले छान परतवून झाल्यानंतर त्यात काही सुखे मसाले घालणार आहोत। चवीनुसार मीठ घातलेलं आहे, पाव चमचा हळद आणि 1.5 चमचा लाल तिखट घेतलेला आहे। सुखे मसाले घालून 1 मिनिट छान परतवून घेऊ। मसाले करपू नये यासाठी अगदी चमचाभर पाणी घालून घेतलं, व्यवस्थित परतवून घेतले। आता सर्व मसाले झाकून देऊन 1 ते 1.5 मिनिटाकरिता मंद आचेवर होऊ देऊ। बघा मसाले अगदी छान तयार झाले आहे। आता कटासाठी यात पाणी घालूया। थोडं पाणी मला इथे कमी वाटलं म्हणून आणखीन 1.5 ग्लास पाणी मी यात वापरलेलं आहे। एकूण 2.5 ग्लास पाणी मी इथे वापरलं। आपल्या आवश्यकतेनुसार पाणी कमी अधिक करू शकता। गरम पाण्याचाच इथे वापर केलेला आहे। कटासाठी किंवा इतर कुठल्याही रस्सा भाजीसाठी गरम पाण्याचा वापर करा, यामुळे भाजीला रंग छान येतो आणि भाजी तर्रीदार तयार होते। छान ढवळून घ्यायचं। गॅसची फ्लेम लो करायची आणि एक उकळी येऊ द्यायची। लक्षात ठेवा या स्टेजला गॅसचा फ्लेम कुठेही हाय करायचा नाही। कट छान तर्रीदार झालेला आहे आणि रंग सुद्धा छान परफेक्ट आलेला आहे। बघा कटाला उकळी आलेली आहे। आता गॅस बंद करायचा। मस्त असा कट तयार झालेला आहे। थंड झाल्यावर कटाला आणखी छान रंग येणार। थोडी कोथिंबीर घालायची। सुरुवातीला कट करून ठेवायचा आहे, नंतर गरमागरम बटाटे वडे करायचे। बटाट्याची चटणी थंड झालेली आहे। आता याचे गोळे तयार करून घेऊ। कट वड्याचा वडा हा आकाराने थोडा मोठाच असतो, तर थोडे मोठेच गोळे तयार करायचे। एवढ्या चटणीमध्ये 8 वडे तयार होतात। आतासाठी मी 5 गोळे करून घेतले। आता वड्याच्या कव्हरिंगसाठी आपण बॅटर तयार करून घेणार आहोत, तर त्यासाठी एका बाउलमध्ये 8 चमचे बेसन घेतलेलं आहे। बेसन चाळून घ्यायचं आहे, यामुळे गुठळ्या होणार नाहीत। तसेच वड्याची कव्हरिंग मऊ न होता ती छान कुरकुरीत व्हावी याकरिता 2 चमचे तांदूळाचं पीठ घालायचं। चवीनुसार मीठ घालायचं, थोडी हळद आणि अगदी थोडा खाण्याचा सोडा घेतलेला आहे। अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे। ओवा छान हातावर चोळून घेते आणि मगच यात घालते, यामुळे ओव्याचा फ्लेवर
यात येणार आणि वड्याला आणखीनच छान चव येणार। आता थोडं थोडं पाणी ॲड करत मिक्स करायचं आणि बॅटर तयार करून घेऊ। बॅटर जास्त पातळ नको व्हायला, गरजेनुसारच पाणी ॲड करायचं। बघा अशा प्रकारे बॅटर तयार केलेलं आहे। ही कन्सिस्टन्सी असायला हवी। आता तयार करून घेतलेला गोळा बॅटरमध्ये ठेवायचा आणि चमच्याच्या मदतीने या गोळ्याला व्यवस्थित कव्हर करून घेऊ। आता हे तळून घेऊयात। कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। लक्षात ठेवा तेल नॉर्मल गरम असायला हवं। तेल जर जास्त गरम झाले असेल तर वड्यांचा रंग लगेच चेंज होऊन लालसर होऊ शकतो। चमच्यानेच गोळा हळूवार तेलात सोडायचा। अशा प्रकारे गोळा तेलात सोडल्याने तेल अंगावर उडण्याची भीती नसते। 2 मिनिटे वडा तेलात तळून घ्यायचा। दोन्ही बाजूंनी वडे छान तळून घेतल्यानंतर ते काढून घ्यायचे। याच पद्धतीने बाकी वडे सुद्धा तळून घेऊ। गरमागरम बटाटे वडे तयार आहे आणि कट सुद्धा तयार आहे। कट इथे थोडा कोमट आहे आणि रंग बघा मस्त तर्रीदार आणि झणझणीत दिसत आहे। महाराष्ट्राचा फेमस कट वडा इथे तयार आहे। आता गरमागरम सर्व करूया। कट वडा सर्व करताना प्लेटमध्ये हाती कट वाढायचा आणि नंतर बटाटा वडा। आवडीनुसार कांदा, शेव, कोथिंबीर घालू शकता। तर अगदी झणझणीत कटवडा इथे तयार आहे। कशी वाटली ही रेसिपी? आवडल्यास या पावसाळ्यात नक्कीच करून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपींकरिता वैष्णवीज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।